परमेश्वरला ढूंढायचंय. परमेश्वरची हम लोग बताय ना, म्हणजे आपण कुठं होतो, कुठल्या गावाला होतो, कुठल्या कोपऱ्यात होतो, कुठल्या नगरमध्ये होतो, पण देवाने आपल्याला निवडलंय ना, देवाने आपल्याला शोधलं. आपण एकमेकांना माहित होतो का आपण कुठाचे कोण आहेत, है ना. आपण आजूबाजूला पण राहत होतो, पण आपली बोलत ना कधी एवढी बातचीत नव्हती, पण बरोबर त्या परमेश्वराने आपल्याला शोधलं आणि त्याच्या भवनमध्ये घेऊन आलं. तसंच आपणही देवाचं राज्य शोधायचंय. हालेलुया. तर आपण जाऊया वचनाकडं. भजन संहिता त्याचं 34. जवान सिंहों को तो घटी होती और वे भूखे भी रह जाते हैं, परंतु यहोवा के खोजियों को किसी बड़ी वस्तु की घटी न होगी। हालेलुया. वचन क्या कहता है ना, जवान सिंहों को तो घटी हो सकती, परंतु यहोवा के खोजियों को किसी भली वस्तु की घटी नहीं होगी. सच में अगर हम परमेश्वर का राज्य खोजते हैं तो हमें किसी भी वस्तु की घटी नहीं होती. हमें ढूंढना है, परमेश्वर का राज्य खोजना है हमें ना. परमेश्वराचं राज्य काय आहे, देवाचं राज्य आपल्याला शोधायचं आहे. असं माझ्याच्यात असं लिहिलंय की शक्तिशाली माणसे दुबळी आणि भुकेली बनतील, परंतु जे लोक देवाकडे मदतीसाठी जातात त्यांना चांगल्या गोष्टी मिळतील. बरोबर, जे लोक देवाकडे मदतीसाठी जातात त्यांना चांगल्या गोष्टी मिळतील का नाही. किती लोक विश्वास करतात. खरोखर मी तर जीवनामध्ये विश्वास करते की प्रभू मला कुठला मनुष्य नाही देऊ शकत, परंतु तू मला प्रत्येक चांगल्या गोष्टी देणारा देव आहेस. म्हणून वचन सांगता येते की त्याचं राज्य शोधायचं आपल्याला. हे नाही शोधायचं की माझं काय हरवलंय, घरामध्ये काय नाही, हे नाही. ठीक आहे, आपल्या त्या घरचं आहे ते पण आपल्याला करायचं, पण त्यासोबत आपल्याला देवाचं पण राज्य शोधायचं. आज खरोखर एवढा चांगला दिवस आहे, पण आज आपण काय करतोय. 2024 पहिलंच देवाने आपल्याला निवडले, इथं घेऊन आला परमेश्वर. त्याने आपल्याला शोधलं म्हणून आपण इथं आलो ना. मग आपण देवाचं राज्य नाही शोधलं पाहिजे का. आपण किती खरोखर, मी हमेशा सांगते माझी गवाही की आम्ही तर काहीच नव्हतं, पण देवाने खरोखर कुणाच्या ना कुणाच्या द्वारे आपल्याला निवडलं, मला निवडलं आणि इथं उभा केलं. म्हणून खरोखर देवाला धन्यवाद करते मी. परमेश्वर खरोखर महान आहे. जे बी काही मदत असेल तर देवाकडे मागा. परमेश्वर बोलतो की खरोखर जवान लोकांना तरी बोलत ना हर एक वस्तूची कमी घटी होईल, परंतु जे देवाचं राज्य शोधते ना त्याला कुठल्या वस्तूची घटी नाही होणार. वचन पण सांगतं ना की तुम्ही माझं काम करा तर मी तुमचं काम करेन. खरोखर आपले बोलतात ना आपण की नाही माझंच घरचं काम आहे, मीच हे करते, मीच ते करते. बोलतात ना, जे वचन द्यायच्या आधी पहिलं एक्झाम्पल माझ्यावरती आहे की आपण देवा सर्वप्रथम तर मी शोधलं पाहिजे देवाचं राज्य, तेव्हा मी तुम्हाला सांगणार ना. असं नाही की मी सांगते तर तुम्हाला ते असं करणार, पण माझं काय, माझं तर काहीच नाही ना. म्हणून सर्वप्रथम मी देवाचं राज्य शोधलं पाहिजे की प्रभू खरोखर तुझी आराधना, तुझी स्तुती, तुझं वचन आहे, हर एक गोष्टी देवा मी शोधल्या पाहिजेत. मला जे अजूनपर्यंत नाही माहिती देवा त्या प्रत्येक गोष्टी मला शिकलं पाहिजे ना, मला शोधलं पाहिजे देवाचं राज्य. तर आपण वाचूया दुसरं भजनचं 23:1. यहोवा मेरा चरवाहा है, मुझे कुछ घटी न होगी. हालेलुया. हालेलुया। वचन क्या कहता है ना, दाऊद राजा क्या कहता है, यहोवा मेरा चरवा है तो मुझे कुछ घटी नहीं होगी. सच में अगर यहोवा में अपना मेरा चरवा होगा तो मुझे कुछ वस्तु की घटी होगी क्या. कभी भी कुछ भी घटी नहीं होता. हम सोचते हैं जीवन में सच में हमारे पास ये नहीं है वो नहीं, परंतु परमेश्वर बोलता है कि तुम्हारे मांगने से ज्यादा परमेश्वर को पता है कि हमारी क्या जरूरत है. हालेलुया. तो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला ज्याची गरज आहे ते मला नेहमी मिळत राहील. खरोखर वचन सांगता येते की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. परमेश्वर जर माझा मेंढपाळ आहे तर मला ज्याची गरज आहे ते मला नेहमी मिळेल. कधी मिळेल, जेव्हा मी देवाचं राज्य शोधेल. असं नाही की घरात बसून मला सर्व मिळणार आहे, नाही मिळणार आहे ना. जर आपण कामाला जात नाहीये, मॅडम लोक घरी पगार पाठवून देणार का, नाही पाठवणार ना. जर तू काहीच काम नाही केलं, तुझी आली पण नाहीये तर मॅडम पगार पाठवणार का. महिन्याच्या 2 सुट्ट्या असतात, 4 जरी केला तर त्या पगार लगेच कापतात. देणार का ते आपल्याला, घरी बसून नाही देणार. तसंच वचन पण सांगता येतं की खरोखर देवाचं राज्य शोधा तुम्ही. देवाचं जर राज्य शोधणार तर प्रत्येक गोष्टी देव आपल्याला देतोय. दाऊद राजा बोलतो की त्याची परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. खरोखर येशू मसीह जर आपला मेंढपाळ असेल, परमेश्वर आपला मेंढपाळ असेल तर आपल्याला ज्याची गरज आहे ते आपल्याला नेहमी मिळत राहील. मिळत राहतं आपल्याला, पण आपण बोलतो ना तेवढं त्याच्यामध्ये नाही चालत. नुसतं आपल्याला घ्यायचं माहिती असते, देवाला द्यायचं काहीच माहिती नसते. पण खरोखर माझ्या भावांनो बहिणींनो 2024 असंच गेलं. 25 मध्ये खरोखर त्याचं राज्य शोधा आणि त्याला ते बोलतात ना त्याची काय गरज आहे ते तो तर तयारच आहे आपल्याला देण्यासाठी. आपण पण घेण्यासाठी तयार असतो, पण खरोखर आपण त्याचं कुठलंही काम नाही करत. खरोखर एवढं मला बोलतात ना दुःख झालंय त्याला की एवढं रात्री डेकोरेशन हे ते सर्व पण आपण कुणीच नाही पोहोचू शकलो. खरं त्याचं राज्य काय शोधायचं हे तो बोलत नाही की मला तुम्ही पैशाची मदत करा, हे करा, ते करा, काहीच नाही. पण आपण ऐकलेच बोलतात ना त्यांच्यासोबत पास्टरसोबत इन्व्हॉल्व होऊन आपण काम करू शकतो ना. देवाचं राज्य आपण शोधू शकतो. म्हणून सांगायचं तात्पर्य हेच आहे की खरोखर जर देव आपल्या सोबत असेल ना तर आपल्याला कुठल्याच वस्तूची कमी कधीच पडणार नाही. हालेलुया. म्हणून त्याचं राज्य शोधा. माणसाला नका शोधू की कोण मला मदत करेल. आपण माणसाला शोधतो की खरोखर मला ही सिस्टर मदत करेल, मला तो भाऊ मदत करेल, ती बहीण मदत करेल. खरोखर तो मदत तर करेल, पण खरोखर त्यात जेवढी मदत करणार नाही त्याच्यापेक्षा डबल
दाखवत. तर येशू मसीह जर परमेश्वर आपल्याला मदत करतो ना, तो कधी बोलून नाही दाखवत. तो कधी त्याचे उपकार आपल्यावरती जाहीर नाही करत की मी तुला एवढं दिलं, मी तुझ्यासाठी एवढं केलं तेवढं केलं. मनुष्य जेवढं देणार नाही ना त्याच्यापेक्षा डबल तो सुनून दाखवतो. म्हणून वचन सांगते की खरोखर त्या देवाला मागा आणि त्याचं राज्य शोधा. तो मागायची पण गरज नाही. परमेश्वर ऑटोमॅटिकली हर एक गोष्टी आपल्या सोबत देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तर आपण वाचूया त्याच्यामध्ये भजनचं 42चं 1. जैसे हरनी नदी के जल के लिए हाँफती है, वैसे ही है परमेश्वर, मैं तेरे लिए हाँफता हूँ. हालेलुया. वचन क्या कहता है ना, हरणाला झऱ्याच्या पाण्याची तहान लागते ना. हरणाला झऱ्याच्या पाण्याची तहान लागते ना. आपल्याला आज आहे का कुठली तहान? देवाच्या वचनाची बरोबर आपल्याला तहान असली पाहिजे ना. त्याचप्रमाणे देवा माझा आत्मा तुझ्यासाठी ताणलेला आहे. दाऊद राजा बोलतोय ना की खरोखर हरणाला झऱ्याच्या पाण्याची तहान लागते. त्याचप्रमाणे दाऊद राजा म्हणतोय की माझा आत्मा तुझ्यासाठी ताणलेला. आज आपला आत्मा आहे का ताणलेला? नाहीये. बरोबर नाहीये. वचन असं नाही की मी वचन देते म्हणून मला खूप ताण भूक आहे. नाही, पण बरोबर येणाऱ्या दिवसामध्ये आपण हे शिकायचंय आणि आपण ते करायचंय. असं नाही की शिकायचे आणि तिथं सोडून द्यायचे नाही. बरोबर जर आपण जे वचनाप्रमाणे जर करणार चालणार तरच आपली बढोतरी ना, तरच आपला आत्मा वाचला जाणार. देवाचं राज्य जर आपण नाही शोधते तर आपण वाचले जाऊ का? नाही वाचले ना. आज आपण एवढे चांगले सगळे व्यवस्थित आरोग्य टाकाटक सगळे दिसतात आणि जर ते आत्माच आपला देवापाशी नाही येत आपण वाचले जाणार का? नाही. खरोखर देव आपलं बाहेरचं रूप बघतोय का की आपण किती मेकअप करून आलो, किती चांगलं आपण नटलोय, किती कुणी काय काय घातलंय, देव बघतोय का? देव काय बघतोय? आपल्या आतमध्ये किती तहान भूक आहे त्या देवाची आहे ना. जसं त्या हरणाला झऱ्याच्या पाण्याची तहान आहे तसं देव पण आज बघतोय ना की तुम्हाला आणि मला किती तहान आहे त्या देवाच्या वचनाची, देवाच्या अनेक कामासाठी आपल्या आतमध्ये किती तहान आणि भूक आहे देव बघतोय. खरोखर आपल्याला बोलतात ना की त्या देवाच्या राज्यासाठी झटायचंय ना की कुठल्या मनुष्यासाठी. मनुष्यासाठी बोलतात ना नका झटू, पण देवाच्या कामासाठी झटा. कधी आपल्याला कोणी बोलणार नाही की माझ्या घरचं काम करा. कधी बोलतात का? या सिस्टर झालं, त्या सिस्टर झालं, पास्टर झाले, कधी बोलतात का की माझ्या घरचे कामं करा, चला एवढे कामं पडले तेवढे कामं पडले? सांगतात का? त्या कधी नाही सांगत. त्या सांगतात त्या देवाच्याच कामासाठी सांगतात ना की खरोखर देवाचं राज्य तुम्ही शोधा आणि देवाच्या कामासाठी तुम्ही तत्पर राहा. खरोखर येणाऱ्या दिवसामध्ये बोलतात ना किती बघतात ना आज कुठं कुठं काय काय घडतंय, भरपूर ठिकाणी काय काय घडतं. जर आपण त्या देवाच्या राज्यात नाही आपण शोधणार, काय माहितीच नाही पडणार, तर आपण इथंच राहणार. हालेलुया. तर आपण वाचूया लास्ट वचन मत्ती त्याचं 7:33. इसलिए पहले तुम परमेश्वर के राज्य और उसके धर्म की खोज करो, तो ये सब वस्तुएं भी तुम्हें मिल जाएगी. हालेलुया. है ना. वचन क्या कहता है की उसके राज्य की खोज करो तर सारी वस्तुएं तुम्हें मिल जाएगी. तर पहिल्यांदा तुम्ही देवाचे राज्य आहे ना, पहिल्यांदा देवाचे राज्य शोधायचं. हे नाही की पहिल्यांदा आपल्या हे शोधायचं. समजा उदाहरण सांगते, कुठली वस्तू आपली एकदम मौल्यवान हरवली, मौल्यवान पण नसली किंवा 100 रुपयाची पण वस्तू हरवली तर आपण किती घर उलट पालट करतो ना की यार माझं हे सामान हरवलंय, हे भेटत नाहीये, कुठे गेलं असेल. आज किती लोकांना असं झालं असेल ना की साडी भेटली तर ब्लाऊज नाही, किती कपाट सगळं उलट पालट केलं असेल की माझं काही नाही भेटत आहे. पण खरोखर देवाचं वचन सांगते तर पहिल्यांदा तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्याचबरोबर या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. देवाचं राज्य शोधायचे तर सारे गोष्टी आपल्याला भेटणार आहे. असं नाही की नाही भेटणार. परमेश्वर बरोबर देण्यासाठी बोलतात ना हमेशा परमेश्वर तयार आहे. म्हणून त्याचं राज्य आपल्या जीवनामध्ये आपण सर्वप्रथम शोधलं पाहिजे. सोडून द्या की कोण काय बोलतंय, कोण काय बोलतंय, सर्व सोडून द्या. त्याच्या राज्यासाठी आपण धडपड केली पाहिजे, त्याच्या राज्यासाठी आपण खटपट केली पाहिजे. हालेलुया. जसं उदाहरण बघा, बँकेमध्ये आपण जातो, अकाउंट वगैरे बंद झालं तर किती खटपट करतो, किती चक्रा मारायला लागतात. देवाच्या राज्यासाठी आपण तेवढं करतो का? काहीच नाही करत. खरोखर आपण जेवढं तिथं ऐकतो आणि सोडून देतो. पण खरोखर माझ्या भावांनो आणि बहिणींनो सांगायचं माझं एकच उदाहरण आहे की 2024 हे गेलं, आता एकच हप्ता राहिलाय ना, एकच हप्ता आहे. हे 24 गेलं, पण बरोबर येणाऱ्या दिवसामध्ये जर आपल्याला वाचायचंय, येणाऱ्या दिवसामध्ये जर त्याचं राज्य आपल्याला शोधायचं तर आपल्याला मिळत. हर एक सांसारिक गोष्ट आपल्या पाठी आपोआप येईल. बघत ना वचन सांगते की तुम्ही संसाराच्या वस्तूवरती प्रेम नका करू, नाशवंत वस्तू आहे, हे इथंच आपण सोडून जाणार. पण बरोबर जे आपण आत्म्यासाठी जे पण काय करू ना ते आपल्या सोबत जाणार आहे. हालेलुया. म्हणून सांगायचं हेच एक उदाहरण आहे माझं की हर एक जणांनी त्या देवाच्या राज्याची शोध केली पाहिजे ना. जर 2024 पहिलं येशू मसीहने जर शोध नसता घेतला तर आज आपण इथं असतो का? नसतो. देवाने जर आपल्याला नसतं निवडलं आपण इथं असतो का? कुणाच्या ना कुणाच्या द्वारे आज आपण इथं आलो आहे ना. देवाने आपल्याला निवडलं, देवाने आपल्याला शोधलं म्हणून आज आपण इथे. म्हणून आपणही त्या देवाचं राज्य शोधायचं आणि आपल्याद्वारे हर एकाला वाचवायचं. आपण हालेलुया. केव्हा वाचवणार आपण जेव्हा देवाचं राज्य आपण शोधणार, त्याच्यामध्ये आपण परिपूर्ण होणार, तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला आपण वाचवू शकतो. हालेलुया. तर परमेश्वर या वचनावर तुम्हाला आणि मला आशीर्वाद देतो.